होईल ना. विच इज मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड जातो शिवाजी, ज्याने धावा ठोकल्या 9 आणि गोलंदाजी करत असताना विकेट घेतल्या 3. तो शिवाजी ठरला या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी कलेक्ट करताना इथे मात्र सामना सुरू होता. 5वा सामना. पहिलाच बॉल पुल करायचा आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहे परंतु त्याच्या अवाकाच्या बाहेर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतो. हा षटकार. पहिलाच बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवले सोमनाथने. सोमनाथ मात्रे. हा चेंडू थोडीशी लेन दिशाहीन होता. 7 धावा झाल्यात. एका चेंडूवरती 7 धावा गेल्यात. सोमनाथ मात्रे तयार आहे सध्या बॅटिंग करताना. आक्रमक रवैया मैदानाच्या आतमध्ये निलेश मात्रे. गोलंदाजीसाठी चिंचवली टीम कडनं गावदेवी चिंचवली संघ 40+6. अजून एक मोठा फटका तिथे रवी मात्रे आहे. आता मात्र थोडीशी मिस्टेक झाली आहे. अगोदर थोडासा वेट केला रवी कडनं. कॉम्बिनेशन थोडस चुकीचं घडला. अगोदर वाटलं की चेंडू हवेच्या विरुद्ध प्रवाहाने जाणार आहे परंतु तसं घडलं नाही. या आता मात्र क्लीन बॉल फलंदाज बाद लागतोय. हा पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. टीम खरडला. पहिला गडी बाद करताना यशस्वी ठरलाय. धावफलकावरती धावसंख्या 9 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. थोडंसं कमबॅक करताना पाहिलं आपण चिंचवली संघाचा गोलंदाज निलेश मात्रेला विकेटची तलाश होती. ज्या फलंदाजाने हात खोलले होते तो फलंदाज आता मैदानातून बाहेर. नवीन फलंदाज बालू माली. स्लॉर बन गती थोडीशी कमी केली, थांबवला. पूर्णपणे लाईन मिस करताना पाहतोय आपण फलंदाजाला. डॉट चेंडूची समाप्ती. स्लोअर वन गती थोडीशी कमी केली त्यानंतर गोलंदाज होतो यशस्वी. बालू माली चांगला खेळाडू आहे. नेहमीच यशस्वीरित्या फलंदाजी करताना त्याला पाहिलाय. आता मात्र चेंडू थोडीशी मागे पिच केला होता. खराब चेंडूला बक्षणार नाही. या चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतो. हात चौकार.
पुन्हा एकदा आबेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतोय तोपर्यंत सिंगल नुसार स्ट्राइक रोटेट होतोय. 14 धावा, पहिले षटक समाप्त. गोलंदाज रतन म्हात्रे गोलंदाजीसाठी आला. पहिलाच बॉल, सॉरेक चेंडू, लाईन चांगली होती, लेन चांगली होती, टप्पा सुद्धा चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला. अतिशय चांगल्या लेंथवरती चेंडू, पहिलाच बॉल सुरेख. सिंगल येते, सिंगल नुसार धाबलकावरती धाव संख्या 15 या आकड्यावरती. पंधरा धावा धाबलकावरती झाल्यात. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला फलंदाजी करण्यासाठी संदीप म्हात्रेला पाहतोय. रतन गोलंदाजी करतो. रतन म्हात्रे, पंधरा धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अर्ध विकेट्स गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. हा चेंडू मात्र फलंदाज बाद होतोय. उत्तम म्हात्रेकडनं कोणती मिस्टेक नाहीये. जबरदस्त झेल, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपलं जातं, सुरेख झेल टिपलं जातं. पंधरा या आकड्यावरती दुसरा धक्का दिलाय मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी चिंचवली 40+ या टीमने. आणि आता आपण पाहू शकता की चांगली गोलंदाजी पाहायला मिळतं. रतन म्हात्रेला मिळतो यश. षटक क्रमांक 2 सुरू आहे. योगेश म्हात्रे चेंडूवरती येणार तोपर्यंत सिंगल. मात्र आता मलंगड क्रिकेट 40+ चा विचार केला तर आता संघांची बांधणी या सीझन मध्ये 2025 मध्ये चांगल्या पद्धतीने केल्या. बघा जे खेळाडू 40+ झाले नव्हते ते आता बरेचसे खेळाडू 40+ झाले. आणि त्यामुळे आता येणाऱ्या क्षणाला आपल्याला चांगल्या स्पर्धा, चांगल्या मॅचेस आणि चांगला परफॉर्मर टीमांच्या माध्यमातून पाहायला मिळेल.
हाय चेंडू स्लोअर पण गती कमी करणारा चेंडू आता आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे डॉट चेंडूची समाप्ती. दाबलकावरती धाव संख्या पाहायला मिळतं अवघ्या 16 धावा. 5 चेंडू 2 धावा खर्च केल्यात. अंतिम चेंडू शेष आहे. रतन मात्रे तयार गोलंदाजी मार्क वरती. रतन मात्रेचा पुढील चेंडू हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिथे रवी मात्रे. रवीकडनं चुका वारंवार होतात. दुसऱ्या धावेसाठी धावताना फलंदाज होतोय सनी बात. बिग विकेट डाऊन. एका बाजूला झेल जरी ड्रॉप झाला परंतु दुसऱ्या बाजूला सनी माली बाद होता. एक मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये आदर्श क्रिकेट खरड टीमला दिला गेलाय. रनआउटच्या स्वरूपाने सांख्यिक बल सांख्यिक यश प्राप्त करताना पाहिलं. 17 या आकड्यावरती रतन मात्रेचा किफायतशीर षटक ज्याच्यामध्ये धावा खर्च केल्या 3 आणि 2 गडी बाद करण्यात निश्चित चिंचोली संघ यशस्वी ठरला. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. उशीर करू नका. आपण फास्ट केला. सतरा धावा धाबलकावरती झाल्यात. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर गोलंदाजीसाठी प्रदीप कुंभारकर गोलंदाजीसाठी आलाय. चिंचोली संघाच्या संघनायकाची मी प्रशंसा करेन. या संघाची बांधणी आखणी खूप चांगल्या पद्धतीने आता मात्र पाहायला मिळाली. प्रदीप कुंभारकर गोलंदाजी करण्यासाठी आलाय. पहिलाच बॉल आबेमध्ये आहे. सिंगल येते. सिंगलच्या नुसार धाबलकावरती धावसंख्या 18 या आकड्यावरती पोहोचला. पुढचा फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे मिस्टेक नसेल. फलंदाज होतो बाद बालू माली. एक मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये. टीम आदर्श क्रिकेट खरडगाव या संघाला हा चेंडू जबरदस्त क्लास शॉट ग्लोरियस टायमिंग. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. थोडस वेट केला आणि गॅप मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवताना पाहतोय. चौकार येते. चौकाराच्या सहाय्याने दाबलकावरती धावसंख्या 22 या आकड्यावरती पोहोचतोय संघ.
प्रदीप कुंभारकर यशस्वी गोलंदाजी, एक यश त्याला प्राप्त झालं, एक विकेट त्याने प्राप्त केलं. त्यानंतरचा येणारा चौकार गोलंदाज मनोजला आपण पाहू शकाल बॅटिंग करण्यासाठी तो तयार आहे. पुलचा फटका आहे, पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार, 4 धावा. गुड शॉट. दोन मोठ्या फटक्याच्या नुसार धावफलकावरती धावसंख्या 26 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. सव्वीस धावा. हा चेंडू सुरेख आहे. डॉट चेंडूची समाप्ती. सव्वीस धावा झाल्यात. हाही चेंडू चांगला चेंडू फेकलाय. 2 चेंडू चौकार, 2 चेंडूवरती डॉट. षटक समाप्त. तिसरं 3 षटकाच्या खेळानंतर धावफलकावरती धावसंख्या 26. 26 धावा धावफलकावरती झाल्यात. षटक संपले 3 आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपल्याला 26 धावा पाहायला मिळाल्यात. गोलंदाजीसाठी शेवटचा अंतिम षटक, स्लॉगवरचा डेटवरचं षटक. गोलंदाजी मार्कवरती संतोष म्हात्रे. ट्वेंटी 26 धावा झाल्यात. शेवटचे 6 चेंडू पाहायचं आहे. खरड संघ काय टार्गेट सेटअप करेल. लॉवर फुलटचा चेंडू आहे. चेंडू गॅप मधून सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉल वरती चौकार. तर फुलटॉसचा फायदा उचलण्याचा प्रयत्न. चौकार येते. चौकाराने धावफलकावरती धावसंख्या 30 या आकड्यावरती. अजून एक लॉवर फुलटॉसचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. रवी म्हात्रे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. आज रवीने ज्या पद्धतीने तो क्षेत्ररक्षक आहे त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालं नाही आहे. याही चेंडूवरती थोडासा फंबल होताना पाहिला. धावफलकावरती धावसंख्या 32. अगोदरचा इतिहास जर बघितला असेल तर बेस्ट फिल्डर म्हणून त्याच्याकडं पाहायला जायचं चिंचोली संघाकडनं. या मॅचमध्ये आपण पाहिलं आतापर्यंत एक कॅच सुद्धा त्याच्यामधून सुटली गेली आहे. हा चेंडू सुरेख फेकलाय. सिंगल येते. सिंगलच्या नुसार धावफलकावरती धावसंख्या 33.
हा चेंडू सुरेख आहे. लेग स्पिनचा हा चेंडू होता. चेंडू फिरवलाय. निश्चित आशिष दुधकर यांचं आगमन होते. त्यांचं स्वागत करूया आपण. सिंगल येते. सिंगलच्या नुसार धापलकावरती धावसंख्या 34 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू असेल. पाहायचे षटकार किंवा चौकार ठोकून एक चांगल्या फायटिंग टोटल पर्यंत पोहोचेल का संघ. इथे मात्र हवेमध्ये चेंडू आहे. फलंदाज होतोय बाद. दुसरे धाव घेण्यासाठी फलंदाज बाद होतोय. धावफलकावरती धाव संख्या 35. 35 धावा. 36 धावांचा टार्गेट असेल. 9 ची सरासरी गाठायची आहे टीम चिंचवलीला. 35 धावा झाल्यात. आणि मलंगड क्रिकेट असोसिएशनचे आणबान शान अध्यक्ष महेशदादा गायकवाड थोड्याच वेळेला तिथे उपस्थित होणार आहेत स्पर्धेला व्हिजिट देण्यासाठी. चिंचवली संघाने आपले फलंदाज पाठवायचे आहेत. फलंदाज पाठवायचे आहेत चिंचवली संघ. प्रथम फेरीतील हा शेवटचा सामना. याच्यानंतर लकी ड्रॉ होईल. फलंदाजीसाठी रतन म्हात्रे आणि सतीश. स्ट्राईकला रतन, गोलंदाजीसाठी शनी. पहिला चेंडू 36 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला चिंचवली संघ. सलामीचा गोलंदाज. पहिला चेंडू गुडलँड स्पॉटवर टाकलेला निर्धाव चेंडू जातोय. एसटी रक्षकाकडनं चूक होते. एक धाव मिळते. दुसऱ्या धावासाठी धावलेत आणि मला वाटतं आणि फलंदाजांकडे पंचांकडे अपील करतायत आणि 2 धावा पूर्ण. पहिल्याच चेंडूवर 2 धावा
एस टी रक्षकाकडनं थोडीशी चूक झाली आणि एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये मिळाले. शनिदास यांच्या षटकातील पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. रतन हलक्या हातांनी कट केलेला पॉईंटच्या दिशेने, तिथे सुद्धा रतन आहेत क्षेत्ररक्षक. 1 धाव मिळते, एका धावेने खातं उघडत आहे आणि संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 3. मलंगड असोसिएशनमध्ये उत्कृष्ट असे संघ बांधले गेले आहेत. आज 2, 4, 5 वर्ष झाले संघ खेळत आहेत आणि नव्याने बांधणी होत आहेत संघ. आनंद वाटतोय की आपल्याकडे सुद्धा 40+ एक चांगला प्रतिसाद मिळतोय. आता डावखुऱ्या हाताचा फलंदाज सतीश. जिंकलेले विनर टीमचे सर्व कर्णधारांना विनंती आहे की स्टेजशी संपर्क साधायचा आहे. विनिंग टीमचे कर्णधार तिसगाव, आंबे, वसार, नेवाली. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू निर्धाव एस टी रक्षकांच्या हातामध्ये जातोय. सनिदाशाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी हातावली आहे. 9 धावा षटकामागे करायच्या होत्या. 24 चेंडू 36 धावा आणि आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा मिळालेल्या आहेत. सनिदाशांच्या षटकातला पुढचा चेंडू आणि पंचांचा इशारा, सर मारा. वाईट चेंडू, डाव्या एसटीच्या बाहेर असलेला चेंडू वाईट. ओरपीच चेंडू सरळ दिशेने टलवलेला आहे. क्षेत्ररक्षकाचे थोडंसं मिसफील्ड होत आहे आणि पाहता पाहता चेंडू सीमा पार. चौकार. चांगला क्षेत्ररक्षण होतं परंतु थोडीशी चूक झाल्यामुळे 4 धावेमध्ये रूपांतर झालं आणि संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 8. पुढचा चेंडू खेळण्यासाठी डावखुरे फलंदाज आणि चांगला टळलेला चेंडू आहे. चेंडू सीमेकडे जातो. क्षेत्ररक्षक धावता परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार. चौकार आणि धावसंख्या झालेली आहे ती 12. एका क्षेत्ररक्षकाकडनं चूक झाली आणि तो चौकार गेला. स्ट्राईक रोटेट झाली नाही आणि पुन्हा लगेच दुसऱ्या चेंडूवर पुन्हा चौकार आणि पुढच्या चेंडूवर चौकार हॅट्रिक मारण्याची संधी फलंदाजाला सतीश यांना. थोडंसं व्यत्यय आले गोलंदाजाला. तिसगाव संघाचे कर्णधार, वसार संघाचे कर्णधार, नेवाली आणि आंबे चारी संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी स्टेजशी संपर्क साधा. पुन्हा जोरात टाळलेला चेंडू आणि मला वाटतं पाहता पाहता हा सुद्धा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमा पार आणि चौकारांची हॅट्रिक आणि षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झालेली ती बिनबाद 16. 18ला 20 धावा हव्यात. 18 चेंडू आणि 20 धावांची गरज चिंचवली संघाला. चारी संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी हा षटक संपायच्या आतमध्ये लवकरात लवकर स्टेजशी संपर्क साधा चारी संघांनी. अन्यथा जो संघाचा कर्णधार नाही येणार त्याची चिठ्ठी टाकली जाणार नाही. गोलंदाजीमध्ये बदल. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आलेले ते संदीप आणि फलंदाजीसाठी समोर आहेत ते रतन. संदीप खेळण्यासाठी आता पॉवर प्लेचं षटक संपलंय आणि क्षेत्ररक्षण विखुरलेलं आणि ऑफ साइडला चांगल्या पद्धतीने मारलेला चेंडू. एक धाव मिळते आणि क्षेत्ररक्षण थोडंसं गचाल होते आणि पाहता पाहता पुन्हा चौकार. खरड संघाकडनं आतापर्यंत 2 वेळा क्षेत्ररक्षण गचाल झाले आणि दोन्ही वेळेला चौकाराच्या रूपाने 8 धाव मिळाल्या चिंचवली संघाला आणि धावसंख्या झालेली आहे ती 20.
36 धावांचा बचाव करत असताना अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण केलं तर शक्य होणार नाही. क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. संदीप यांच्या षटकातला पुढचा चेंडू, ओरपी चेंडू पुन्हा टलवलाय. तोच क्षेत्ररक्षक आहे सोमनाथ. बघूया एक धाव मिळते. दुसऱ्या धावसाठी धावतायत का? नाही आहे. आणि एका धावेवर समाधान मानतायत आणि एका धाव्याने धावसंख्या उभारते 21. बसून राहा मॅच पुरी झाल्यावरच आहे ना. मॅच पुरी झाल्यावरच आहे. मॅच पुरी व्हायला की लागलं तर 3 ओव्हरीन पुरी बोलते. रन कमी राहिले ना आता. ओ चांगला चेंडू, गुडलँड स्पॉटवर चेंडू टाकला आणि हलकासा आतमध्ये आला चेंडू. फलंदाजाला काही समजलं नाही आणि चेंडू सरळ निर्धाव जातोय सनी यांच्या हातामध्ये. संदीप याने आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली. 3 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यात. संदीप याने पहिलंच षटक महागडं होतं 16 धावांचं. आणि टलवलेला चेंडू क्षेत्ररक्षक आहे. पाहता पाहता चेंडू सीमा पार. 6 धावा. चांगली फलंदाजी. धावसंख्या झालेली आहेत 27. कॅप्टन कोकण नेवाली आले, आंबे आले, तिसगाव पण आले, वसार धावसंख्या झालेली आहे 27. आत्ता 9 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी चिंचवली संघाला. आलेत कर्णधार आलेत. पुन्हा ओरपी चेंडू आणि जोरात टलवलेला चेंडू आणि चेंडू पाहता पाहता पुन्हा सीमा पार. धावसंख्या झालेली आहे 33 आणि जिंकण्यासाठी आता फक्त 3 धावांची आवश्यकता चिंचवली संघाला. वसार संघाचे कर्णधार पुन्हा टलवले चेंडू आणि मॅच फिनिश. षटकारांची हॅट्रिक. चौकारांची हॅट्रिक सुद्धा बघायला मिळाली या सामन्यात आणि षटकारांची हॅट्रिक सुद्धा बघायला मिळाली. सेकंड करायचं आहे कंपल्सरी. नेवाली, वसार, आंबेगाव, चिंचिवली, तिसगाव 5 कर्णधारांनी यायचंय. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच. 3 चौकार आणि 3 षटकार मारले सतीश. त्यांनी 8 चेंडूमध्ये 30 धावांची बहरदार केली गेली. तो सतीश ठरला मॅन ऑफ द मॅच.